Hello student friends, we are going to 1.2 an encounter of special kind. Do you know meaning of encounter? Encounter means when two persons meet to each other and that things happen in bad things, that is called the encounters. A special, do you know meaning of special kind here? Before teaching this, we are learning warming up. Here is a girl and there is a dog that on that objects there is a food of that river, and त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक नदीला पूर आलेला असतो आणि नदीच्या पुरामधून ती मुलगी आपल्या डोक्यावर एक पाटी घमेलं असतं आणि या घमेल्यामध्ये त्या ठिकाणी लहानसा कुत्र्याचं एक त्या ठिकाणी पिल्लू आहे आणि त्या पिल्लाला घेऊन ती मुलगी पुढे पाण्यातून पुढे जात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या त्या ठिकाणी ती प्रयत्न करत आहे. आणि असे या ठिकाणी एक काइंड स्पेशल काइंड या ठिकाणी आहे, म्हणजे प्राणी मात्रावर दया करा असं या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर. या सुरुवातीच्या चित्रामध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्ही या ठिकाणी काय पाहता. साधा आणि सरळ प्रश्न आहे. अ स्मॉल गर्ल is carrying a puppy in a tub placed on her head and walking through the flood river. म्हणजे एक लहानशी मुलगी आहे, ती कुत्र्याच्या पिल्लाला त्या टबमध्ये जे डोक्यावरती घेऊन जात आहे त्या नदीच्या पुरामधून. दुसरा प्रश्न आहे व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड व्हाय. ती मुलगी काय प्रयत्न करत आहे आणि का करत आहे. द गर्ल इज ट्राईंग टू सेव्ह द डॉग बिकॉज इट मे ड्रॉन इन द फ्लूडचा अर्थ या ठिकाणी पूर असतो. नदीला जेव्हा पाणी येतं जास्त प्रमाणामध्ये त्याला आपण फ्लूड या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असताल तर तुम्ही ते काय केलं असतं. हेच पर्सन टाईप क्वेश्चन आहे आणि हा आपल्याला पॅसेजमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रत्येक 2 मार्कला असतो. स्वतःचं मत त्या ठिकाणी आपण व्यक्त करायचं असतं आणि छोटे छोटे असे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही बनवायचे असतात. कमीत कमी 4 वाक्यात जर असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क त्या ठिकाणी मिळतील. आणि तुम्हाला प्रश्न सांगतो इफ यू आर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. आय वूड ट्राय टू माय बेस्ट टू सेव्ह द डॉग. आपण काय करणार त्या ठिकाणी जर असेल तर आपण कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार. आता कोणी काय बोलेल, मी जर त्या ठिकाणी असतो तर मी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता. समवन विल से दॅट आय विल सेव्ह माय लाईफ और समवन गिव्ह द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन दॅट शी विल से दॅट आय विल सेव्ह द लाईफ ऑफ दॅट डॉग. फोर्थ क्वेश्चन डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. ती तिच्या कार्यामध्ये सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं का. यस, हे मला वाटतं. यस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. Match the appropriate headings with images. There are 4 images here and there are 4 sentences here. We have to match them correctly. I read the first one. Our luxurious bungalows. The answer of this C. My favorite pastime. Answer of this A. What commotions. Answer of this D. Engrossed in my book. Answer of B. We are learning an encounter of special kind. Encounter या ठिकाणी त्याचा अर्थ आहे सामना. स्पेशल म्हणजे विशेष. काइंड. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रांजीगंज इन वेस्ट बेंगाल. स्पेशल प्रकारचा सामना करणारा
माझे वडील वैद्यकीय व्यवसायात होते. द ऑफिसर ऑफ कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड लार्ज कॅम्पस. या लार्ज कॅम्पसमध्ये त्याचे वडील ते पश्चिम बंगालमधील राणीगंज इथे एका खाजगी कंपनीत काम करत होते. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक म्हणतो आपण त्याला, आणि किंवा खाजगी म्हटलं तर हरकत नाही. मीन्स आवर हाऊस वॉज इन कॉर्नर ऑफ द कॅम्प्स. आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या कॅम्प्समध्ये वैयक्तिक बंगल्यामध्ये ठेवण्यात आले होते. आमचे घर कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये होते. ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्ट म्हणजे लगत ठेवण्यात आले टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. लक्झरियस म्हणजे भव्य दिवे, कलरफुल फ्लावर्स, होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. द सीजनल व्हेजिटेबल्स in the kitchen gardens of the household and magnificent trees. मॅग्निफिशंटचा अर्थ ह्या ठिकाणी आहे भव्यता. कॉन्स्टंटली म्हणजे सतत. अट्रॅक्ट स्क्युरल्स, स्क्युरलचा या ठिकाणी अर्थ आहे आपल्याला माहिती आहे खारुताई. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित केले. मेने स्पाइशियस बर्ड्स, वेगळ्या प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी होते. ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे माकडाची एक जात आहे. लंगूर्स हॅड बीन मेड देअर डेन. डेन म्हणजे स्वतःचे घर करून राहणे म्हणजे आश्रम त्या ठिकाणी म्हटले आहे. इन अस्वस्था ट्री नियर बाय, तिथे ट्री आहे. दे हॅड ऑल बिकम पार्ट अँड पार्शियल ऑफ आवर एक्झिस्टन्स इन डेरी लाईफ. यामध्ये ऑफिसर क्लब आमच्या बागेच्या हद्दीच्या भिंती शेजारी होता. म्हणजे त्या लेखकाचे जे घर होते त्याच्या बाजूला त्या ठिकाणी ऑफिसरचं क्लब होते आणि त्या बागेच्या हद्दीमध्ये भिंती शेजारी होता. कंपाऊंड हे या ठिकाणी हिरवेगार आणि हिरवे गवत, रंगीबेरंगी फुले आणि उंच आणि भव्य या वृक्षाने भरलेले होतं. आणि घराच्या स्वयंपाकघरातील गार्डन्स आणि भव्य झाडे त्या ठिकाणी सतत गिलहरी आणि पक्ष्याच्या अनेक प्रजाती त्या ठिकाणी आकर्षित होत्या. स्पाइशियस म्हणजे प्रजाती म्हटले या ठिकाणी. आणि लंगूरच्या गटाने अगदी जवळच असलेल्या असोतच्या झाडावर, त्या ठिकाणी असोताचं एक झाड आहे आणि त्या झाडावर आपली त्या ठिकाणी त्यांनी एक मांडी बनवली होती. मग त्या ठिकाणी त्यांनी आसरा त्या ठिकाणी घेतला होता. ते सर्व आपल्या अस्तित्वाच्या आणि दैनंदिन जीवनाचा एक भाग आणि पार्सल त्या ठिकाणी ते बनलेले होते. आणि त्या ठिकाणी शनिवारी त्यानंतर सेकंड पॅसेज, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड म्हणजे या ठिकाणी गाढ, डीप, अनफोल्ड बिफोर माय आईज. अनफोल्ड म्हणजे या ठिकाणी नव्याने माहिती करून, होल न्यू डायमेन्शन्स, डायमेन्स या ठिकाणी आणते नवीन परिमाण, ऑफ द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. या ठिकाणी सुरुवातीला त्या जे असं झाड होतं, झाडावर आपली मांडी करून बसलेले सर्व त्या ठिकाणी लंगूर आणि या दैनंदिन जीवनाचा एक त्या ठिकाणी आपला एक भाग बनलेला होता असं लेखक त्या ठिकाणी म्हणतो. शनिवारी दुपारी झालेल्या एका छोट्या घटनेने माझ्यावर खोल परिणाम केला आणि माझ्या डोळ्यासमोर देवाच्या निर्मितीच्या चमत्कारांना एक नवा आयाम उलगडा. त्या ठिकाणी उलगडा, अनफोल्डेड बिफोर माय आईज, होल डायमेन्शन ऑफ वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. It was a few days into puja vacation. Just like for any other child, holidays provided an opportunity for me to become engrossed. Engrossed म्हणजे त्या ठिकाणी अगदी मग्न असणे. In a various magazine. दुपारच्या वेळेत त्या ठिकाणी दुपारच्या वेळेस पूजेच्या सुट्टीमध्ये काही दिवस होते. इतर कोणत्याही मुलाप्रमाणे सुट्टीमुळे मला उत्सवाच्या हंगामात खास मुलासाठी प्रकाशित झाले विविध मासिके आणि स्टोअर बुकमध्ये मग्न होण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. तो लेखक पुस्तक वाचण्यामध्ये,
स्टोरी बुक्स वाचण्यामध्ये इतका मग्न होता की त्याला बाहेर काय चाललं आहे हेही त्याला त्या ठिकाणी काही समजत नव्हतं. ही कुड नॉट अंडरस्टँड व्हॉट वॉज गोईंग ऑन दॅट दियर्स and he was busy in reading story books. What kind of books he reads here? You must know there are two kinds of the various books. There are magazines and story books that's published and special for children's. Those books are published for only the special for children's in season festival season. आणि ही जी पुस्तकं होती खास सुट्टीमध्ये खास स्पेशल फेस्टिवल सीझनसाठी त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली होती. आणि हार्दिक, आफ्टर हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स लेट डाऊन फॉर आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे डुलकी घेणे. आय शेटल्ड डाऊन इन स्टोरी बुक. दुपारच्या जेवणाची नंतर माझे आई वडील आणि माझी लहान बहीण दुपारच्या झोपायला गेल्या आणि मी स्टोरी बुक घेऊन स्थायिक त्या ठिकाणी झालो होतो. आणि क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि शांत दुपार एक साहसी कथा वाचण्यासाठी परिपूर्ण पार्श्वभूमी सादर त्या ठिकाणी केली. अँड ॲडव्हेंचर स्टोरी. व्हॉट काइंड ऑफ बुक्स ही वॉज रीडिंग? ही वॉज रीडिंग ॲडव्हेंचर स्टोरी. The silence was occasionally broken by the sound of my family snorings. स्नोरिंग म्हणजे या ठिकाणी अर्थ आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस अर्थात घोरणे. सायलेन्स ऑकेजनली ब्रोकन. माय ही वॉज रीडिंग दॅट बुक्स अँड दॅट सायलेन्स वॉज ब्रोकनली बाय द साऊंड ऑफ हिज फॅमिली विच वॉज द साऊंड देअर. दॅट इज द साऊंड इज स्नोरिंग. And intermittence. What is the meaning of intermittent here? Frequent chirping of house sparrows. आणि त्या ठिकाणी चर्पिंगच्या या ठिकाणी चिवचिव करणे. माझ्या कुटुंबाच्या खरबरीत आवाजाने म्हणजे लेखकाच्या कुटुंबाच्या खरबरीत आवाजाने घराच्या त्या ठिकाणी चिमण्याच्या मधोमध घसरून कावळ्याच्या कठोर कावळ्याने पतंगाच्या आवाजाने त्या ठिकाणी आवाज जमिनीवरून उंच ओढण्याच्या आवाजाने कधी कधी शांतपणे त्या ठिकाणी मोडलं गेल्या. द इंटरमिट ऑफ चर्मिंग हाऊस, हॉर्सिंग क्राईंग क्रू, स्राईल कॉल, किरकसाचा आवाज, काईट फ्लाईंग अबोव द ग्राउंड. मिनिट्स टिक्ड बाय. आय बिकम डीपली अब्सॉर्ब्ड इन दॅट बुक. आणि या पतंगाच्या आवाजाने जमिनीवर उंच उडणाऱ्या आवाजाने कधी कधी शांतपणा मोडली गेली. मिनिटे टिकले पण मी पुस्तकात खोलवर त्या ठिकाणी डुबलो गेलो. सडनली आय हिअर्ड ग्रुप ऑफ स्ट्रीट्स डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानक मी एक रस्त्यावर कुत्र्याचा एक गट अंतरावर जोरजोरात भुकत आहे हे मी ऐकलं. आणि कुत्र्याच्या भुंकण्याने कदाचित त्या ठिकाणी एक निर्भय डुक्कर कोपरा असावा असा विचार करून मी हा हलगर्जीपणा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. आय चूज इग्नॉर म्हणजे दुर्लक्ष करणे. कमोशन म्हणजे या ठिकाणी मोठा गोंगाट आवाज. थिंकिंग दॅट पॅक ऑफ डॉग्स. पॅक म्हणजे कळप, कुत्र्याचा त्या ठिकाणी कळप असेल. माईट हॅव कॉन्सर्न हॅपलेस स्पीक. त्या ठिकाणी कुत्र्याने त्यांना त्या डुकराला पकडलं असेल, डुक्कर मोठ्याने ओरडत असेल असं मला त्या ठिकाणी वाटलं. परंतु बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. आणि आवाज इतका मोठ्याने होऊ लागला, आवाज मोठमोठ्याने मला त्या ठिकाणी ऐकायला मिळू लागला. मोर ॲग्रेसिव्ह म्हणजे अधिक जोराने. अलार्म्ड कॅविंग्स फ्लॉक ऑफ क्रॉस हॅडी टू अ कॅपकॉनी हिअर. कॅपकॉनी मीन्स इज कर्कस आणि गोंगाट आवाज. आय ऑल्सो हिअर द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर्स. आणि यामध्ये मी हलगर्जीपणा त्या ठिकाणी दुर्लक्ष केला पण लवकरच भुकणे जोरात आणि अधिक आक्रमक झाले आणि कावळ्याचा कळपाचा भयानक कावळी कॅपकॉनमधून मी जोडले. मी त्रास देखील झालो आणि यामुळं डिस्टर्ब्स अप्रोचिंग क्लोजर्स. क्युरिओसिटी
गॉट द बेटर ऑफ मी. क्युरियोसिटी म्हणजे उत्साह. लिव्हिंग द बुक असाइड, आय रस्ट टू बी वरंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. कुतूहल. क्युरियोसिटीचा अर्थ या ठिकाणी आहे कुतूहल, नवल वाटणे. माझ्यापेक्षा चांगले झाले. कुतूहल माझ्यापेक्षा चांगले झाले. गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मीचा या ठिकाणी अर्थ माझ्यापेक्षा चांगले झाले. लिव्हिंग द बुक असाइड, आय रस्ट टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले आहे ते पाहण्यासाठी वरांड्याकडे धाव घेतली. आय ग्लॅन्स्ड. ग्लॅन्स्ड म्हणजे टक लावून पाहणे. टुवर्ड द रूफ. रूफ म्हणजे छत. क्लब हाऊस. अँड सॉ समथिंग हॉरिबल. हॉरिबलचा या ठिकाणी अर्थ आहे भयानक. बिग मेल लंगूर, अपरेंटली लीडर ऑफ इट्स ग्रुप, was holding a baby langur in his hands and mercilessly biting. Mercilessly या ठिकाणी आहे निरुपयोगी, क्रुएली, निष्ठुरपणे या ठिकाणी अर्थ आहे. मी गलब हाऊसच्या छताकडे नजर लावली आणि काहीतरी भयानक पाहिले. एक मोठा लंगूर, नर लंगूर वरवर पाहता त्याच्या गटाचा नेता हातात बाळ लंगूर धरत होता आणि त्या ठिकाणी जीव मारण्याचा एका निश्चित उद्देशाने निर्दयीपणे त्यास चावत होता. बायटिंग मिरियसली म्हणजे निर्दयीपणे. बायटिंग ऑल ओव्हर विथ डेफिनेटली इंटेंट टू किल. आणि त्याचा उद्देश निर्दयीपणे किंवा त्याला चावा त्या ठिकाणी तो घेत होता मारण्याच्या उद्देशाने. द हेल्पलेस मदर ऑफ बेबी and other lesser members of Langur group was scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. हेल्पलेस म्हणजे निराधार, म्हणजे तिला कुठलीच मदत न करण्यासारखं. इथे असहाय्य वेदना त्या ठिकाणी आई झाली होती. असहाय्य आई, बाळाची आई, असहाय्य आई आणि लंगूर ग्रुपचे इतर कमी सदस्य बाळाला ठार मारताना पाहत असलेल्या इमारतीच्या छतावर विखुरलेले होते. त्या ठिकाणी स्कॅटर म्हणजे विखुरणे. बिल्डिंग्स नियर बाय, वॉचिंग बेबी बिंग किल्ड. आय रिकॉर्डचा अर्थ ठिकाणी आठवणे. टेरिबल कस्टम इन अनिमल क्लॅनचा अर्थ या ठिकाणी व्हेरी लार्ज फॅमिली, कुळ म्हणतो आपण त्याला. अकॉर्डिंग टू विच द डॉमिनंटच्या ठिकाणी आहे पॉवरफुल ऑर सुपिरियर, प्रबळ. डज नॉट अलाव अनदर मेल बेबी अडल्ट ऑर टू सर्व्हाईव्ह म्हणजे जिवंत असणे विदिन इट्स ग्रुप. आणि मला त्या कुळातील भयानक प्रथा त्या ठिकाणी आठवली, ज्यानुसार एक प्रबळ नर सहसा दुसऱ्या नर बाळाला किंवा प्रौढ व्यक्तीस त्याच्या गटात टिकू देत नाही. एकटा वेळ न गमावता मी एका हातात एक स्टोर स्टिक जमा केली आणि मारोडिंग लंगूर इथे दगडाचा तुकडा त्या ठिकाणी फेकला. विदाउट लॉसिंग एनी टाईम आय गॅदर्ड स्टिक in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. मॉर्डिंग या ठिकाणी अर्थ आहे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील अटॅक, म्हणजे काहीतरी अटॅक करण्यासाठी काहीतरी वस्तू जमा करणे, शोधणे. म्हणून मी माझ्या त्या ठिकाणी हातात एक स्टोर स्टिक जमा केल्या आणि मॉर्डिंग लंगूर इथे दगडाचा तुकडा त्या ठिकाणी फेकला गेला. लंगूर इतका संतापला होता की त्याने माझ्यावर प्राणघातक घटनेची दखल घेतली नाही. त्यांनी लंगूर वॉज इन्फ्युरिटेड, संतापला. इन हार्डली टूक एनी नोटीस ऑफ असॉल्टच्या ठिकाणी अर्थ हल्ला करणे, अटॅक. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. डज नॉट द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय. आणि मी त्या ठिकाणी त्याच्याकडे दगड फेक सुरू केली
त्यानंतर आणखी दगडफेक सुरू केली. त्याच्या पुरातल्या कुत्र्याने त्याच्या रडण्याचा आवाज त्या ठिकाणी अजूक वाढवला. कुत्र्याने मोठा आवाज वाढवला आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये चेंज सर्कमस्टन्स म्हणजे या ठिकाणी बदललेली परिस्थिती. द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. आणि अचानक झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे लंगूरला बाळाला वरांड्यावरील उताराच्या छतावरून खाली घालण्यास भाग पाडलं. बाळ बेबनाव होते, ते मृत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी हातातून त्यांनी बाळ खाली सोडलं. ते पिल्लू तुम्ही चित्रामध्ये पहा, पुस्तकामध्ये त्याने ते खाली माकडाचं पिल्लू त्यांनी खाली सोडलं. बेबी वॉज लिस्टलेस, मृत असल्यासारखी वाटली. लिस्टलेस विदाऊट एनी एनर्जी, तिच्या कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये उत्साह किंवा एनर्जी नव्हती असं वाटलं. मृत असल्यासारखं. ॲबियर टू द बी डेड, जणू का मेल्यासारखं असं वाटलं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन म्हणजे मूव डाऊनवर्ड्स. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनीफोल्ड. मोअर म्हणतो आपण त्याला या ठिकाणी. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल कीपिंग द डॉग्स. आणि बाळ त्या ठिकाणी बेबनाव होतं, ते मृत असले त्या ठिकाणी दिसून आलं. जसे जसे त्याचे शरीर खाली सरकू लागले तसे ते कुत्रा पॅक त्या ठिकाणी त्यांचा कळप कुत्रा पॅकची उत्तेजन चांगली किंवा किल किंवा जेवणाच्या आशेने कित्येक पटीने वाढली व त्या ठिकाणी. आणि कीपिंग द डॉग्स ठेवणे. ॲट बेबी विथ द स्टिक I managed to catch the hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tidal roof. The baby appeared inert, lifeless. Inertचा या ठिकाणी अर्थ आहे पॉवरलेस, मोस्टलेस, कुठलीच ते ताकद नसणार आहे. इट वॉज इंडेड अ मेल बेबी. त्या स्टिकच्या खाडीवर बाळाच्या लंगूरची शेपटी टाईलच्या छताच्या काठावरून टिपल्याप्रमाणे मी पकडण्यात यशस्वी झालो. आणि ते माकडाचं पिल्लू म्हणजे लंगूर बाळ जड आणि निर्जीव दिसू लागलं. खरंच ते एक नर बाळ होते. इट वॉज इंडेड अ मेल बेबी. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू वरंडा. वेर witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in distance. आणि नंतर आतापर्यंत माझे आईवडील व बहिणी वरांड्यात आल्या होत्या आणि माझा बचाव कार्याचा रेस्क्यू स्कीम म्हणतो आपण त्याला, बचाव कार्याचा साक्षीदार ते आहेत. आमचे काहीही शेजारी अंतरावर त्या ठिकाणी जमा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. कूपचा या ठिकाणी अर्थ पिंजरा. आणि मी बाळाच्या लंगूरला आमच्या घरामागील अंगणात नेलं आणि पोल्ट्री कॉपच्या आत त्याला हळुवारपणे मजल्यावर ठेवलं. त्याच्या शरीरावर खोल बिटकेशे आणि खवल्या भरलेल्या होत्या. काही खवल्यामधून रक्त वाहू लागले. ते जखमामधून रक्त वाहू लागले वुंड्समधून. बाळ स्थिर राहिलं. माझ्या वडिलांनी जखमा शुद्ध करण्यासाठी आणि रक्त थांबवण्यासाठी प्रत्युपचार त्या ठिकाणी केला. ब्लड वॉज वूजिंग म्हणजे रक्त वाहणे. फ्रॉम द सम वुंड्स म्हणजे जखम म्हणतो आपण ठिकाणी. द बेबी रिमेंड मोस्टलेस. शांत पडलेले होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. त्या ठिकाणी त्याची जखम त्यांनी धुवून काढली. वडिलांनी स्टॉप ब्लिडिंग, रक्त थांबवलं. आय वॉज रिलिव्ड टू फाइंड आउट दॅट बेबी वॉज ब्रेथिंग. आणि ते बेबी थोडंसं श्वास घेऊ लागलं. इव्हन थ्रो हिज ब्रेथ्स वेअर शालो. आणि त्यानंतर बाळाने थोडा श्वास घेत आहे हे शोधून काढण्यासाठी मला थोडीशी मदत झाली. परंतु श्वास त्या ठिकाणी उतळ असले तरी थंड पाण्याने स्प्लॅशनं बाळाला त्रास घेतला. फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर. त्याची थोडी
आणि आफ्टर फ्यू shankly attempts, he shut up. He was in the stake of the shock and started trembling like the leaf in the wine. His two little twinkle eyes welled up with tears and he started to shop mumbly cry. आणि त्या ठिकाणी काही हलगर्जी प्रयत्नानंतर तो उठून बसला. तो धक्क्याने अवस्थेमध्ये होता. त्याने वाईन त्यावरील पानासारखा थरथर कापू लागला. त्याचे दोन लहान चमकणारे डोळे अश्रूंनी भरून गेले होते आणि एखाद्या मानवी मुलाला आघात झाल्यावर जसं ओरडला तसा तो रडू लागला. आणि मपड क्राय, हिज ट्विंकल विल्ड अप क्राय लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड experiencing trauma. I offered him peeled banana, which he accepted with unsteady hand and began taking uh, hesitating bites. आणि मी त्याला पील्ड बनाना, त्या ठिकाणी त्याला बनाना म्हणजे केळी, आणि त्याला केळी दिली त्यांना मी खायला. आणि नंतर त्याचे थोडे अनस्टेडी गुळगुळीत बिगॅन टेकिंग हिज टेन, थोडा शांत त्या ठिकाणी त्यांनी ती केळी घेतली आणि खाल्ली आणि थोडं ॲक्शन थोडं झाला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हील ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आणि मी ते लंगूरच्या माझ्याकडे बेनिन वस्तूचे एक विलक्षण प्रेम होते. मी इरोम कूप अँडवर पाहिले. आमच्या छतावर आई लंगूर बसलेली. मी केलेल्या प्रत्येक हालचाली ती पाहत होती. आय टर्न अवे फ्रॉम द कोप, लुकड अप, सॅट मदर लंगूर ऑन किचन अँड ऑन किचन वॉच ओव्हर. आय मेड शी सिम्पली सॅट देअर क्विटली अँड if I convinced that no harm was being done to her child. आणि आई तिच्या पर्यंत प्रवेश मिळावा म्हणून मी कॉपच्या दारातून माघार घेतली. मेनव्हाईल simply sat. Baby sensed the presence of mother and started sob cry little louder. I returned from door of coop to allow the mother access to her baby. Immediately the mother descending downwards on the floor of the coop and picked up baby in her arms. She gave the baby through the body inspections to check his injuries and held tightly in her bosoms, and the baby found great solace in her. आणि आई मी कॉपच्या दारातून माघार घेतल्यानंतर ताबडतोब आई लेपच्या मजल्यावर खाली आली आणि बाळाला हेट एम्समध्ये उचलले. तिने जखमांची त्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी बाळाला संपूर्ण तपासणी केली, जवळ घेतलं. नंतर तिच्या छातीवर घट्ट मिठी मारली. तिच्या बाळाला मोठा त्या ठिकाणी सांत्वन त्या ठिकाणी झालं आणि तिच्या मिठी मारल्यानंतर ते सांत्वन त्या ठिकाणी केलं. Mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over options. पॉन्डरिंगचे अर्थ आहे थिंक ओव्हर डीपली, खोलवर विचार करणे. ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप, काळजी घेणारे. आई काही मिनिटासाठी बाळाच्या मांडीवर तिच्या मांडीवर तिला स्थिर ठेवलं. बाळाच्या मांडीवर जणू काही तिच्या विथ बेबी इन हर लॅप, तिने ती स्वतःच्या मांडीवर तिला काही मिनिटासाठी त्या बाळाला घेतलं. इट वॉज ऑलमोस्ट ॲप शी वॉज पॉन्डरिंग, आणि ती तिच्या पर्यायाबद्दल त्या ठिकाणी विचार करत होती. ऑप्शन्स बाबतीत विचार करू, ट्राईंग टू फिगर आउट. बाळाला पुढील हल्ल्यापासून कसे सुरू ठेवू शकतो हे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. ट्राईंग टू फिगर आउट शी कुड कीप बेबी सेफ फ्रॉम असॉल्ट. एखादी जर पुढे बाळाला आपण कसं सुरक्षित ठेवायचं या बाबतीत त्या ठिकाणी विचार करत होती. एखाद्या वेळेस पुढंसुद्धा त्याच्यावर हल्ला होऊ शकतो या विचारामध्ये ती होती. फॉर अ फ्यू सेकंड्स मदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लूक
in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by emotion, sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. आणि आईने काही सेकंदसाठी आईने लंगूरला थेट माझ्या डोळ्यात डोकवलं. तिच्या मुलाला वाचण्याबद्दल तिच्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आज तिच्या डोळ्यासमोर मी हे होतो हे विसरू शकत नाही. भावना आणि तिने ज्या प्रकारे माझ्या त्या ठिकाणी आभार मानले त्याबद्दल मी भारून गेलो. तिने एक वैश्विक आई बसली जिने एका लहान मुलाला आपल्या मांडीवर धरून ठेवले होते. मग एका फ्लॅशनं तिने आपल्या पोटाशी चिटकून आपल्या बाळासह तिने उडी मारली आणि त्यानंतर देन आय फ्लॅश जम्पड ओव्हर with her baby clinging to her reached our kitchen too. She survived the area for years. Male langur then leaped away in direction opposite to the place of violent encounter. आई बाळा लंगूर याची संक्षिप्त भेटीमुळे मला खात्री झाली की संवादाच्या आणि परस्पर विश्वासाने व्यापून टाकणे खरोखरच एक वास्तविकता आहे. The brief meeting with the mother and baby langur convinced in that pictures communications. Mutual trust is indeed reality, and should anyone strike the right chord, relationship hums into the actions. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but there were means of establishing bond through the trust, compassion म्हणजे या ठिकाणी सिंपथी, सहानुभूती, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आणि यामधून लेखकाला या ठिकाणी असं समजलं की या भेटीमुळे मला एक खात्री झाली की संवादाच्या आणि परस्पर विश्वासाने व्यापून टाकणे खरोखरच एक वास्तविकता असते. कोणीही योग्य जीवावर प्रहार करायला हवा या नात्यानं कृती करायला हवी. आई लंगूरने मला हे दाखवून दिले की अन्न म्हणजे मनुष्य प्राणी यांच्यातील स्वप्रयत्नाचं एकमात्र साधन नाही तर विश्वास आणि करुणा आणि परस्पर सामंजस्यपणा आहे. हे प्रस्थापित करण्याचे इतर साधने होती. त्या दिवसापासून 55 years have passed since today. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of special kind. आणि यामध्ये करुण परस्पर समंजसपणादार बंद प्रस्थापित करण्याची आहे. त्या दिवसापासून 85 वर्षे नाव 70 years ओल्ड, जवळ 70 वर्षामध्ये मी आता 70 वर्षाचा आहे. पण तरीही मला हे आठवते की एक विशिष्ट प्रकारचा एक त्या ठिकाणी चकमक होती, एन्काउंटर झाला. स्पेशल काइंड, विशिष्ट प्रकारची चकमक म्हणतो आपण स्पेशल काइंड. आता शेवटी तुम्हाला त्याचा अर्थ समजला असेल. आणि हा धडा कोणी लिहिला आहे? टॅपकन मुखर्जी यांनी लिहिलेला आहे. हा धडा आपला संपलेला आहे. येस. आता पुढील वर्कशॉप आपण नंतर घेऊया.